महत्वाची बातमी, मी केसरकरांना भेटलो, चाकणकर खरात तिथे होता हे माहीत नव्हतं. सिन्नर एमआयडीसीचे चेअरमॅन नामकर्ण आवार यांचं हे स्पष्टीकरण. बोंधू खरात, चाकणकर आणि केसरकरांसोबतच्या फोटोवरून हे स्पष्टीकरण त्यांनी दिले. अंधारेंनी पत्रकार परिषदेत फोटो दाखवून सवाल उपस्थित केले. मी केसरकरांना मंत्री असल्यानं भेटीसाठी बोलवलं होतं असं आवारे म्हणाले. आमचे प्रश्न सुटावेत म्हणून मी मंत्री केसरकरांना भेटलो असंही आवारे यांनी म्हटलंय. खरातने औद्योगिक वसाहतीत कोणतीही गुंतवणूक केलेली नाही असं आवारे म्हणतात. बरोबर चेअरमन साहेब आहेत, काय नेमकी ती बैठक होती आणि काय तुमच्या मागण्या होत्या? दीपक केसरकरांना तुम्ही बोलवलं होतं की या सोबत चाकणकर किंवा खरातांना बोलवलं? आणि आमच्या संस्थेत ते आले. त्यांनी आल्यानंतर आम्ही त्यांचा सत्कार केला. आमच्या उद्योजकांबरोबर एक बैठक केली छोटीशी आणि मी त्या संस्थेचं चेअरमन म्हणून काही प्रश्न आमचे त्यांच्यापुढे ॲज अ मंत्री म्हणून मांडले. चाकणकर खरात तिथे कसं नाही, कसं आहे, आता आम्ही मंत्री महोदयांना विनंती केली, परंतु माझ्या माहितीप्रमाणे ते त्यांच्याबरोबर होते, त्याच्यामुळे ते देखील ह्या बैठकीला त्यांच्या समवेत उपस्थित राहिले. त्यांचाही आम्ही सन्मान केला. त्यांनी आमच्या संस्थेचं कामकाज समजून घेतलं. बस इतकंच. हे आरोपी स्वतः किंवा त्यांचे कुटुंबीय सभासद नाही, त्यांचा कुठलाही उद्योग नाही किंवा त्यांनी आमच्या कुठल्या एखाद्या उद्योगामध्ये भागीदारी केलेली नाही किंवा कुठल्या उद्योगामध्ये सहभाग नोंदवलेला नाही. त्याच्यामुळे आमच्या औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांचा एक आज तरी कुठल्याही प्रकारचा उद्योजक म्हणून संबंध नाही. कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, सिन्नर.